आणि आठवण करा, जेव्हा आम्ही मुसाशी 40 रात्रींचा वायदा केला, मग त्यांच्या तूर पहाडावर गेल्याच्यानंतर तुम्ही वासराला आपला देव मानले आणि तुम्ही जुलमी होतात. त्यानंतरही आम्ही तुम्हाला माफ केले, जेणेकरून तुम्ही कृतज्ञ बनावे. आणि आठवण करा, जेव्हा आम्ही मुसाला ग्रंथ, तौरात आणि सत्य असत्य यांच्यात फरक करणारा निकष दिला, जेणेकरून तुम्हाला मार्गदर्शन मिळावे. आणि जेव्हा मुसा आपल्या लोकांशी म्हणाले, हे माझ्या बांधवांनो, तुम्ही वासराला पूज्य मानून स्वतःवर मोठा अन्याय केला आहे. म्हणून आता आपल्या निर्माणकर्त्याकडे क्षमा मागा, तौबा करा आणि स्वतःला गुन्हेगारांना संपवा. तुमच्या निर्माणकर्त्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी हेच अधिक श्रेयस्कर आहे. मग अल्लाहने तुमची क्षमा स्वीकारली, कारण तो मोठा क्षमाशील आणि दयावान आहे. आणि आठवण करा, जेव्हा तुम्ही म्हणालात, हे मुसा, आम्ही तुझ्यावर तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत आम्ही अल्लाहला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणार नाही. मग एका भीषण कडाक्याने तुम्हाला गाठले आणि तुम्ही पाहतच राहिलात. मग तुमच्या मृत्यूच्या नंतर आम्ही तुम्हाला पुन्हा जिवंत केले, जेणेकरून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी. आणि आम्ही तुमच्यावर ढगांची सावली केली आणि तुमच्यासाठी मन्न आणि सलवा, स्वर्गीय भोजन उतरवले आणि सांगितले, आम्ही तुम्हाला दिलेल्या पवित्र गोष्टींचा उपभोग घ्या. त्यांनी आदेश डावलून आमचे काही बिघडवले नाही, तर ते स्वतःवरच अन्याय करत राहिले. आणि आठवण करा, जेव्हा आम्ही म्हणालो, या वस्तीत शहरात प्रवेश करा आणि जिथे वाटेल तिथे मनसोक्त खा, मात्र प्रवेश करताना नम्रतेने वाकून जा आणि हित्ततून आमच्या चुका माफ कर म्हणा. आम्ही तुमचे अपराध माफ करू आणि सत्कर्म करणाऱ्यांना आणखी जास्त देऊ. परंतु त्या जुलमी लोकांनी दिलेला शब्द बदलून दुसराच शब्द वापरला, म्हणून आम्ही त्या नाफरमानांवर त्यांच्या चुकीच्या कृत्यांमुळे आकाशातून संकट, अजाब उतरवले. आणि आठवण करा, जेव्हा मुसाने आपल्या लोकांसाठी पाण्यासाठी प्रार्थना केली, तेव्हा आम्ही म्हणालो, तुझी लाठी या खडकावर मार. मग त्यातून 12 पाण्याचे झरे फुटले आणि प्रत्येक टोळीने आपला घाट ओळखून घेतला. अल्लाहने दिलेली उपजीविका खा आणि प्या आणि पृथ्वीवर दंगा, फसाद, अशांतता पसरवू नका.